नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. 24 जानेवारी भागामध्ये दुर्गी पडलेला गौन उचलते आणि म्हणते, पुरुषाचं मन हाय, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जायला वेळ नाही लागत. आणि गाऊन अक्षराच्या तोंडावर फेकते. अक्षरा म्हणते, मी ओळखते माझ्या नवऱ्याचं मन, तुम्ही नका सांगू मला. दुर्गी म्हणते, अगं अजून तुला काय पुरावा पाहिजे? काय पुरावा पाहिजे सांग ना. तू जा, इथून लगेच जा. अक्षरा म्हणते, नाही जाणार मी. कायद्याने आणि धर्माने मी अधिपतींची बायको आहे. दुर्गी बोट करत म्हणते, ए, कायद्याची टिमकी माझ्यासमोर नाही वाजवायची हां. कायदा ताईच्या घरी पाणी भरतोय पाणी. अक्षर रागाने बघत असते. दुर्गी म्हणते, जा बरं इथनं. ती म्हणती, नाही. दुर्गी म्हणते, तू अशी नाही ऐकणार. हाताला पकडते आणि ओढत घेऊन जाते आणि म्हणते, सटवे, चल निघ इथून. अक्षरा म्हणते, सोडा मला. दुर्गी म्हणते, माझी वाट लावायला निघाली होतीस ना. देवानी तुझीच वाट लावली. तू आम्हाला घराबाहेर काढायला निघाली होतीस. तुझ्या नवऱ्यानेच तुला घराबाहेर काढली. यालाच म्हणतात स्वतःने खांदलेल्या खड्ड्यात स्वतःनीच पडायचं. मुणेश्वर म्हणते, दुर्गे सोड. विद्या म्हणते, अय्या, आजी आणि सर तुम्ही इथे. आजी हसून म्हणते, तुम्ही इथं कशा? विद्या सांगते, आज संक्रांत आहे ना, देवीची ओटी भरायला आले. सर कसे आहात तुम्ही? चारवास म्हणतो, सर का म्हणता? मी कुणी परका आहे का? मला दादा म्हणा. विद्या म्हणते, ठीक आहे. आजी म्हणते, आता सुनबाई आणि अधिपतींचं भांडण मिटायला पाहिजे. चारवास म्हणतो, कसं मिटणार? कुणी कुणाला भेटायलाच तयार नाही. विद्या म्हणते, असं कसं? अक्षरा गेली ना अधिपतींना भेटायला. चारवास म्हणतो, अक्षरा गेली? कुठे गेली? ती म्हणते, अहो तुमच्याच घरी अधिपतींना भेटायला गेली. हे ऐकल्यानंतर चारवास आणि आजी चांगले शॉक होतात. मुणेश्वरी अक्षराला म्हणते, आम्हाला माहीतच होतं हे नातं काय टिकणार नाही. तुम्हाला हे नातं नगच होतं, पण आमच्या अधिपतींना काहीच कळत नव्हतं. पण आता अक्षरा म्हणते, मला हवं आहे, मला हवं आहे आता नातं. मुणेश्वरी म्हणते, काय हवं आहे? अहो तुमच्या वागण्यातून असं कधी वाटलं नाही हो. अक्षरा म्हणते, मॅडम मी काही चुकीचं नाही वागले. मुणेश्वरी म्हणते, काय सांगताय? चुकीचं नाही वागली? नवरा हवा आहे, सासू नगय, असं कुठं असतंय वय? अक्षरा म्हणते, तुम्ही माझ्या सासू नाही आहात. मुणेश्वरी म्हणते, बरोबर आहे, आम्ही तुमच्या सासू नाही, कारण तुम्ही आमच्या अधिपतींची बायको नाही. आम्हाला अधिपती आई मानतात, तुम्हाला बायको मानतात की नाही हाच सवाल आहे. तुम्ही आमच्या घरात आल्या तेव्हाच आम्हाला कळलं होतं तुम्ही डोईजड होणार. काय ना, आधी प्रेमाच्या धुंदीत अधिपतींना हे काही सगळं कळलं नाही. काय ना, जेव्हा माणूस बरोबर राहायला लागतो तेव्हा त्याला खरा चेहरा कळतो. तुम्ही स्वतःचं म्हणणं खरं करणाऱ्या हायसा, डोक्यावर नाचणाऱ्या हायसा. आमच्या अधिपतींना अशी बायको कधीच नको होती. ते तुम्हाला बोलू शकले नाही, ते आम्हाला बोलले. आमचं ऐका, आम्ही 4 पावसाळे जास्त बघितले. अक्षरा म्हणते, मॅडम मला तुमच्याशी नाही बोलायचं, मला अधिपतींशी बोलायचं. मुणेश्वरी म्हणते, मनाने सोडून द्यावं, पुढं जावं, आपली आपणच राखावी. अक्षरा म्हणते, हे तुम्ही नका सांगू मला. तसं असतं ना, हे घर सोडून तुम्ही कधीच गेला असता. मुणेश्वरी शॉक होते. दुर्गी म्हणते, तुझ्या तर ना आता ताई हिले बोलायली, हिचा ना मी आता मुर्दाच पाडते. ती आता जाते आणि अक्षराचा गळा दाबते. बाबा सोडवायचा प्रयत्न करतात, पण ती त्यांना पण ढकलते. मुणेश्वरी मागे बघते आणि जोरात ओरडते, दुर्गे. दुर्गे म्हणते, ताई आज मी तुझं पण नाही ऐकणार. मुणेश्वरी म्हणते, दुर्गे सोड म्हणलं नवं. पण दुर्गी अजूनच गळा दाबते. आता भुवनेश्वरी मोठ्याने ओरडते, दुर्गे सोड त्यांना. दुर्गी सोडते, पण जोरात ढकलते आणि अक्षरा खाली जाऊन पडते. अक्षरा खोकायला लागते. भुवनेश्वरी दुर्गीला मागे ओढते. पुढे जात म्हणते, नीट सांगितलेलं तुम्हासनी कळत नाही. आता थांबलाच हे पण ऐकून जावं. आम्ही बाहेर गेलो नाही कारण अधिपतींना आम्ही बाहेर नको होतं जायला, आणि तुम्ही गेल्या कारण अधिपतींना तुम्ही जायला पाहिजे होत्या. ओ जयदेवराव, घेऊन जा तुमच्या पुरीला, परत आमच्या दारी येऊ नका. तुमच्याच पुरीने स्वतःचा संसार मोडला. अशा पुरीला जन्माला घालण्यापेक्षा बिनपोरांचे राहिले असते तरी चाललं असतं. आणि सुनबाई, एक सांगू का, तुम्ही जेव्हा या घरात आल्या तेव्हाच आम्ही तुमची जाण्याची वेळ ठरवली होती. चला निघा. बाप म्हणतात, चल, ह्या माणसांची लायकीच नाही, आता इथे एक क्षण पण थांबायचं नाही. भुवनेश्वरीला म्हणतो, नुसतं आई म्हणून कुणी आई होत नसतं, जन्माला घातल्यावर कळतं
आईबाप काय. आता भुवनेश्वरीचा माझच उतरतो. पण दुर्गी ओरडते, ए थेरड्या, निघतोस का. आता बाबा दुर्गीला पण जागा दाखवतात. दुर्गी म्हणते, थेरड्या निघतोस का. बाबा म्हणतात, निघतोच आहे. अक्षरा मोबाईल उचलते आणि बाहेर निघते. पण दुर्गी मात्र तिने आणलेल्या पिशवीतून फोटो काढते आणि जोरात खाली आदळते. फोटोच्या काचा काचा होतात. अक्षरा आणि बाबा निघून जातात. पण भुवनेश्वरी अगदी गार पडलेली असते. दुर्गी म्हणते, ताई तू त्या थेरड्याचं नको मानावर घेऊ. अगं मला माहिती आहे तू अधिपतीला जन्म जरी दिला नसला तरी हाताच्या फोडासारखं सांभाळलं. दुर्गी जाता जाता परत फोटोला पाय मारते आणि ती फ्रेम भुवनेश्वरी समोर येते. तुटलेल्या काचामध्ये भुवनेश्वरी बघते. तिच्या डोळ्यात पाणी असतं. अधिपती गाडीतून येत असतो आणि विचार करतो, ह्या मदनविषयी मास्तरींबाईने काहीच सांगितलं नाही. का सांगितलं नसल. नाही नाही, एवढं काय विशेष नसल. ह्या इराताई काही पण सांगतात. त्याने हे सगळं मला भडकवण्यासाठी केलं असणार. त्यांचा स्वभाव मी चांगलाच ओळखतो. दुर्गी म्हणते, ताई ताई मला आज लई आनंद होतोय. अगं ती मास्तडी मला लई बोलत होती, तू का अडवलं. आज मी तिला संपवलीच असती. आता भुवनेश्वरी मोठ्याने ओरडते, दुर्गे तू गुंडी आहेस. गुंडी आहेस तू. जेलमध्ये जाऊन हे शिकलीस. अगं आज त्यांना काही झालं असतं तर 12च्या भावात गेलो असतो. तुला थोडी पण अक्कल नाही का. दुर्गी म्हणते, ताई सॉरी सॉरी माफ कर. अगं मला त्या मास्तरडीचा लय राग आला होता. भुवनेश्वरी म्हणते, कोण आहेस तू. कोण आहेस. तू स्वतःला या घरची समजते. लायकी आहे का तुझी. आता दुर्गीला तिची बरोबर जागा कळते. भुवनेश्वरी म्हणते, दुर्गे जे करायचं ना ते सावधगिरीने. कुठल्या बरबाट्यामध्ये आपले हात नाही फसले पाहिजे. आज तुझ्या वागण्यामुळे माझ्या प्लॅनवर पाणी फिरलं असतं. परत जर अशी वागली ना बाहेरचा रस्ता दाखवील. दुर्गी म्हणते, आता नाही ताई सॉरी आणि निघून जाते. अधिपती मनात म्हणतो, नाही नाही नाही, मास्तरींबाईचं माझ्यावर लय प्रेम आहे. मला माहिती आहे ना त्या माझ्याशी असं कधीच वागणार नाही. तेवढ्यात ड्रायव्हर म्हणतो, धाकले सरकार तुमचा फोन वाजतोय. लक्ष कुठं आहे तुमचं. भुवनेश्वरी म्हणते, अधिपती फोन का नाही उचलते. आता ती पण विचारात पडते. बाबांना मात्र खूप वाईट वाटत असतं. त्यांच्यात अक्षरा किती भयंकर बायका आहेत त्या. त्या बायकांमध्ये इतके दिवस तू राहिलीच कशी. पण आता नाही, आता बास. मी त्या दोघींना अजिबात सोडणार नाही. अक्षरा घाबरून म्हणते, बाबा तुम्ही काय करणार. त्यानंतर पोलीस स्टेशनला जाणार आणि त्यांच्यावर केस करणार. त्यांनी तुला त्रास दिला ना आता त्यांना त्रास होणार. अक्षरा म्हणते, बाबा असं काहीच करू नका. ते का करायचं नाही. ती अधिपती आहे आणि तुम्हाला माहीत नाही ते मला खूप जीव लावतात. बाबा म्हणतात, कसलं काय. ते पण आईच्या बाजूने बोलतात. बॅग घेतात आणि जायला लागतात. अक्षरा ते बाबा ते हात जोडून म्हणतात, अक्षरा मला माफ कर. तू नाही म्हणत होती पण त्या घरामध्ये आम्हीच तुला ढकललं. दुर्गी आणि भुवनेश्वरीला माहीत नसतं की धनाजी हे सगळं बघत असतो. आता अधिपतीसमोर होणार मोठा स्फोट. हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.